नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्राकेंद्र स्तरावरील मास्टर फाईल भाग 2 बघणार आहोत. मागच्या भागात आपण PSC स्तरावरील साथरोग संबंधीची मास्टर फाईल कशी तयार करावी याबाबतचा व्हिडिओ पाहिला होता. आज आपण प्राकेंद्र स्तरावरील जो माता व बाल संगोपन विषय आहे त्या विषयाच्या संबंधीची मास्टर फाईल आपण एक्सेल या सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेली आहे. त्याबाबतचा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. आता ही एक्सेल फाईल आपल्याला कशी मिळवायची यासाठी आपण थोडक्यात मी सांगतो. बघा, इंटरनेट सुरू केल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोररमध्ये ग्रामविकास ई सेवा .com हे संकेतस्थळ टाकायचं, एंटर करायचं आहे. त्यानंतर शासन निर्णयामधील आरोग्य सेवा ह्या विषयावर आपण क्लिक करायचं आहे. विषयावर क्लिक केल्यानंतर बघा, मागच्या वेळेस मास्टर फाईल फॉर PSC इपिडेमिक, आता प्राकेंद्र स्तरावरील मास्टर फाईल आजचा जो काही भाग आहे त्या भागाची एक्सेल फाईल आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर मिळणार आहे. प्राकेंद्र स्तरावरील मास्टर फाईलसाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक करायचं आहे, फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण बघूया, जी काही मास्टर फाईल आपण मागे पाहिली होती त्याचप्रमाणे याचा पण इंटरफेस आहे. जे होम पेज आहे ते सुद्धा सारखं आहे. इथे जिल्हा, तालुका, प्राकेंद्राचे नाव, उपकेंद्राची संख्या, समाविष्ट गावे वगैरे इत्यादी. त्याचप्रमाणे इथे ह्या सर्व याच्यामध्ये आपल्या प्राकेंद्र स्तरावरील गावांची यादी मागच्या भागातही सांगितलं होतं. आपल्याला गावं इथे टाकून घ्यायचे, त्याची उपकेंद्राची नावं पण इथे टाकायचं आहे. त्यानंतर उपकेंद्र च्या नंतर आपण गावनिहाय पुरुष स्त्रीची संख्या आपण टाकणार आहोत. ही संख्या टाकल्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळतं ते मी आता तुम्हाला आता सांगणार आहे. आता यानंतर जो सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो आहे कुटुंब सर्वेक्षणाचा जो काही फॉर्म आहे तो आपण आता इथे समोर ओपन केलेला आहे. इथे गावाचे नाव आपल्याला इथे डाऊन एरो दिलेला आहे. त्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे ऑटोमॅटिकली तुमचं उपकेंद्राचं नाव बदलणार आहे. इथे घर क्रमांक, एम नंबर, भेटीचा दिनांक, नाव, जन्म दिनांक, पुरुष स्त्री, वैवाहिक स्थिती, अपत्य संख्या, शेवटच्या अपत्याचे वय, कुटुंब नियोजन पद्धती, शस्त्रक्रिया केलेली आहे किंवा ताबी वापरतायत, त्यानंतर आहे ANC आहे का होय किंवा नाही, त्या व्यक्तीचा आधार क्रमांक, फोन क्रमांक, जातीचा प्रवर्ग आणि BPL APL याबाबतची माहिती आपल्याला भरायची आहे तिथे. आता आपण एक उदाहरण बघूया की XYZ यांची जन्मदिनांक 19 आहे, ते मेल आहेत. 45 आहे. त्यानंतर ABC आहे, त्यांची जन्मतारीख 85 आहे, ते फिमेल आहेत. वय 39 आहे. त्यांचं वैवाहिक स्थिती आणि विवाहित असेल तर 1 लिहायचं आहे, अविवाहित असतील तर 0 लिहायचं आहे. त्यांचा विवाह आपण 1 लिहिलेला आहे. त्यांचं अपत्य संख्या 1 मुलगा 1 मुलगी, शेवटच्या अपत्याचे वय 8 आहे. त्यांनी शस्त्रक्रिया केलेली होय म्हटलेलं आहे आपण इथे. त्यानंतर VSZ त्यांचा बघा 41 आहे, वैवाहिक स्थिती 1 आहे, पैकी मुले 1 मुलगी 1, कुटुंब नियोजन पद्धती आपण शस्त्रक्रिया नो म्हटलेलं आहे, ANC यस म्हटलेलं आहे, जातीचा प्रवर्ग यस म्हटलेला आहे. यामुळे काय होणार आहे की आपण ही जी यादी आहे ह्या यादीमध्ये नाव नोंदवल्यानंतर GSY चे पात्र लाभार्थी सुद्धा आपल्याला याच्यातून ऑटोमॅटिकली मिळणार आहेत.
बघा आपण JSYचे पात्र लाभार्थ्याची माहिती घेण्यासाठी यावर क्लिक केली तर बघा जो क्रायटेरिया फुलफिल करेल JSY साठी असलेला जो काही क्रायटेरिया आहे तो फुलफिल केल्यानंतर त्याची यादी ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. त्याच्यानंतर JSYचे अनुसूचित जमातीची पण वेगळ्याने यादी इथे तयार होणार आहे. त्यानंतर बघा आपण ह्या लिस्टमध्ये 2 ENC ला यस म्हटलेलं आहे, म्हणजे 2 जणांच्या नावापुढे ENCचं आपण यस म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा आता आपण ENCचे जे ट्रॅकिंग आहे ते ENCच्या ट्रॅकिंगमध्ये ह्याच 2 जणांचे नावं आपल्याला इथे बघायला मिळतील. बघा आता त्यानुसार आपल्याला गरोदर माता ट्रॅकिंगचा जे बाकीचा RCH नंबर असेल, नोंदणी क्रमांक असेल, पत्ता सासरचा माहेरचा आपण नमूद करून घ्यायचा आहे. गरोदर स्त्रीचे वजन, उंची, खेप इथे नमूद करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिची LMP दिनांक आपण इथे टाकल्यानंतर तिचा अपेक्षित प्रसूतीचा दिनांक आपल्याला इथे येणार आहे. अपेक्षित प्रसूतीचं ठिकाणही आपण इथे नमूद करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिचा TT पहिला, दुसरा, तिसरा, बाळंतपणातील निदान म्हणजे जिवंत जन्म, तिचं प्रसूतीचं ठिकाण, बाळाचे वजन, तिचे बँक खाते, IFSC कोड, आधार क्रमांक, सर्व गोष्टी आपण इथे नमूद करून घ्यायचे. तुम्हाला याच्यामध्ये त्या कुटुंब सर्वेक्षणातील फॉर्ममधील नाव सॉर्ट करून ह्या यादीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा ह्याच यादीमध्ये 2 ENC आहेत, त्यांचे कुटुंब नियोजन पद्धतीचे आपण त्याला नो म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचा नाव आपल्याला आरोग्य कर्मचारी यांचे योग्य जोडपी पाठपुरावा भेटीच्या रजिस्टरामध्ये सुद्धा त्यांचं नाव ऑटोमॅटिकली इथे आलेलं आहे. इथे भेटीचे दिनांक आपण तिथे टाकून घ्यायचे आहेत. आपण ह्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस माहिती आपण एपिडेमिकच्या याच्यामध्ये पण भरली होती आणि ह्या मास्टर फाईलमध्ये पण आपण ही माहिती भरल्यानंतर आपल्याला आउटपुट बघा मिळेल. अपेक्षित जे काही वयोगट आहेत, वयोगटानुसार तुम्हाला अंदाजित मध्यवार्षिक लोकसंख्या मिळणार आहे. बघा इथे गावाचे नाव ऑटोमॅटिकली येणार आहे. जी एंट्री तुम्ही त्या पहिल्या याच्यात करणार आहे ते गावाचे नाव इथे येतील. उपकेंद्रही ऑटोमॅटिकली येणार आणि त्या प्रत्येक गावाची मध्यवार्षिक लोकसंख्या तुम्हाला इथे मिळेल. आता इथे 2024 आहे. जर का आपण ह्या फॉर्ममध्ये नोंदवताना इथे आपण घेतली, इथे ज्यावेळेस आपण इथे क्लिक करणार आहे, इथे जर का आपण 23 सिलेक्ट केली तर ऑटोमॅटिकली तिथे आपल्याला इथे 23ची लोकसंख्या आपल्याला इथे येणार आहे. नंतर 0 ते 1, 1 ते 2, त्यानंतर 2 ते 3, 3 ते 4 अशी वयोगटानुसार तुम्हाला मध्यवार्षिक लोकसंख्या मिळणार आहे. ती आपल्याला 0 ते 20 वर्ष वयोगटापर्यंतची लोकसंख्या आपण यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर त्याच फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर तुमची गावनिहाय गरोदर मातांची संख्या तुम्हाला ह्या एका फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर तुम्हाला RCHचं जे टार्गेट आहे गावनिहाय अपेक्षित लाभार्थ्याचं, त्या अपेक्षित लाभार्थ्यांच्या संख्येनुसार तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवा सत्राचे नियोजन करावे लागते. त्यासाठी सुद्धा इथे लोकसंख्येनुसार गरोदर माता किती असतील, 0 ते 1 चे बालक किती असतील याबाबतची माहिती ऑटोमॅटिकली उपलब्ध होत असल्यामुळे तुम्हाला हे आरोग्य सेवा सत्रासाठी तुम्हाला रेडीमेड इथे माहिती उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लस निहाय महिन्यात आवश्यक लाभार्थ्यांची संख्या पण ऑटोमॅटिकली इथे रिफ्लेक्ट होईल. बघा हे एक वेळ तुम्ही वापरून पाहिल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार नाही आहेत. तर कृपा करून सर्वांनी ह्या वापरून बघायचं. कुटुंब कल्याणचं जे काही उद्दिष्ट आहे ते ऑटोमॅटिकली येणार आहे.
अंगणवाडी ची जी तपासणीबाबतचा जो काही असतो अहवाल, तो सुद्धा इथे ऑटोमॅटिकली जो काही इनपुट आहे, इनपुट म्हणजे तुमच्या मुलांची संख्या तुमची आहे, तपासणीची संख्या तुम्हाला यामध्ये टाकून घ्यावी लागणार आहे. त्या व्यतिरिक्त हे झालं रेडीमेड. त्यानंतर तुमचं गावनिहाय आणि वर्षनिहाय मध्यवार्षिक लोकसंख्या याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर RCH PSCचं जे काही रजिस्टर आहे, माहेवार आणि इंडिकेटर निहाय तुम्हाला हा गोषवारा इथे मिळणार, कुटुंब कल्याणचा मिळणार. त्याच्यानंतर आपण सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जो काही गोषवारा 1 पेज नोट आपण जी म्हणतो, ती पेज नोट सुद्धा आपल्याला आपल्या स्क्रीनवर आता दिसत असेल. तुम्ही जी काही इनपुट आहे ते इनपुट भरल्यानंतर बघा तुमचे एकूण गावे, लोकसंख्या, आरोग्यसेवा सत्र प्रतिमाहा, जन्मदर किती असणार आहे, महाराष्ट्राचा किती आहे, गरोदर मातांची स्त्रियांची संख्या 2011ला किती होती, किमान योग्य जोडपी किती आहेत, मृत्यूदर किती आहे, असा गोषवारा तुम्हाला तुमचा 1 पेज नोटमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. बघा, ह्या गोष्टी तुम्ही एक वेळ ही फाईल डाउनलोड करून बघा, वापरून बघा. निश्चितच आपल्याला ह्या फाईलचा उपयोग होणार आहे. ही फाईल बनवत असताना यामध्ये साधारणतः खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. खूप मेहनतीनंतर यामधील सर्व जे काही नमुने आणि जे काही सूत्र आहेत, सांख्यिकीय दर आहेत, ते तपासून एक तयार केलेले आहेत. तर आपण ही फाईल नक्की वापरावी. एक स्पॉट मॅपचा जो नमुना आहे, तो आपण नमुना सुद्धा आपण तयार केलेला गावनिहाय आपल्याकडे जी काही नकाशे असतात प्रत्येक गावाचे, त्यानुसार आपण जे काही वॉटर सप्लायचा जो काही नकाशा असतो तो आपल्याला बनवून घ्यायचा असतो. तसेच किंवा आपल्याला काही राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला गावनिहाय नकाशे लागतात. आपण ह्या नमुन्यात बनवलं तर नक्कीच एकदम छान असा नकाशा आपल्याला गावनिहाय बनवता येईल आणि दिसायलाही एकदम छान असेल. तर ह्या स्पॉट मॅपमध्ये आपण आपले प्रत्येक गावाचे नकाशे आपण यामध्ये काढू शकतो. यासोबतच आणि आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेले आरोग्य संख्याशास्त्र म्हणजे हेल्थ स्टॅटिस्टिक्स आपल्याला चा वापर आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये आपल्याला करणे आवश्यकच असते. त्यानुसार काही स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रासाठी एक्सेलमध्ये सॉफ्टवेअर आपण इंडिकेटरने बनवलेले आहेत. त्याबाबतचे व्हिडिओ आता आपण पुढील भागांमध्ये देणार आहोत. कुटुंब कल्याणचं टार्गेट, गावनिहाय मध्यवार्षिक लोकसंख्या, जनन दर, मध्यवार्षिक लोकसंख्या, कुटुंब कल्याणचं टार्गेट, वयोगटानुसार बालके सांख्यिकी दर, असे विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आपण आपल्या सर्वांसाठी देणार आहोत. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच हे सॉफ्टवेअर खूप महत्त्वाचे ठरावे ह्याच दृष्टिकोनातून आपण हे बनवलेले आहेत. तर सर्वांनी हे सॉफ्टवेअर वापरायचे आहेत आणि आपण वापरत असताना आपण हे इतरांनाही हे सॉफ्टवेअर तुम्ही शेअर करा. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. हे चॅनल सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे नवीन जे व्हिडिओ असतील, नवीन माहिती जी असेल ते आपणापर्यंत पोचण्यासाठी मदत होईल. आणि आपला जो काही अभिप्राय आहे तो आपण या संकेतस्थळाद्वारे आम्हाला कळवू शकतात. काही आवश्यक असलेल्या सुधारणा आम्ही करू शकतो. सदर व्हिडिओ हा फक्त आपल्या शैक्षणिक कामकाजासाठीच आहे. यामागे कुठलाही व्यावसायिक हेतू नाही, हे आपणास माहीतच आहे. ग्रामविकास टीमतर्फे आपले सर्वांचे आभार. धन्यवाद.